सोलापूर वासियांना आवश्यक असणारे उद्योग क्षेत्रातले निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतले। त्याच्यामधला पहिला निर्णय जो होता तो ड्रायपोर्ट जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी 100 एकर जागा द्यायचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। त्या जागेच्या संदर्भातलं निवेदन आता गडकरी साहेबांकडे जाईल, JNPTकडे जाईल आणि त्या कामाला देखील सुरुवात होईल। 5 MLD पाणी हे महानगरपालिकेकडनं आम्हाला MIDCला पाहिजे होतं, त्याचे 28 कोटी रुपये भरायचे होते। ते 2 वर्षामध्ये 28 कोटी रुपये भरण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। 7 कोटी रुपये 2 ते 3 दिवसात आम्ही महानगरपालिकेला देतोय आणि महानगरपालिकेनं पुढचे पैसे हे 2 वर्षामध्ये भरावेत असा टप्पा दिल्यामुळे हे देखील 28 कोटी रुपये आम्ही त्यांना भरू। त्याच्यामुळे उद्योजकांची 5 MLD पाण्याची जी अडचण होती ती देखील दूर करण्यामध्ये आज आम्ही यशस्वी झालो। त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा जलसंपदाची एक जागा आम्हाला ॲक्वायर करायची आहे आणि त्याच्यासाठी 23 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। तर ते देखील 23 कोटी रुपये जलसंपदाला भरण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला। माझे सगळे MIDCचे अधिकारी देखील होते। टेक्सटाईल पार्कची मागणी होती, विशेषतः ज्योतिताईने एक महत्वाची मागणी माझ्याकडे केली होती की आपल्याकडे IT पार्क जो मंजूर झालेला आहे तो IT पार्कची जागा जी आहे ती योग्य नसल्याचं सगळ्या इथल्या सोलापूर वासियांचं म्हणणं आहे आणि ती देखील जागा बदलून द्यायचा आम्ही निर्णय घेतलाय। कुठं जागा द्यायची याचा निर्णय देखील 8 ते 15 दिवसात होईल आणि नुसतं जागा देऊन आम्ही थांबणार नाही। पुढच्या 2 महिन्यामध्ये IT मध्ये काम करणारे जे मोठे उद्योजक आहेत त्यांची एक कॉन्फरन्स देखील आम्ही सोलापूरमध्ये घेऊ आणि त्या IT उद्योगाला देखील चालना सोलापूरमध्ये देण्याचा निर्णय आज आम्ही घेतलाय। अजून एक महत्वाचा निर्णय सोलापूरमध्ये मला जो जाहीर करायचा आहे त्याची संकल्पना देखील खासदार ज्योतिताईंची आहे। वारकरी सगळे पंढरपूरकडे निघालेले आपल्याला माहिती आहे आणि मागच्या वर्षी जेव्हा मी आळंदीला गेलो होतो तर आळंदीला गेल्यानंतर तिथल्या अनेक मंडळींनी माझ्या कानावर अशी गोष्ट सांगितली की ही आपली ज्ञानेश्वरी जी आहे ती आपल्याला एकदम कमी किमतीमध्ये 1.5 लाख घरांपर्यंत पोचवायची आणि ती जबाबदारी मराठी भाषा विभागाने घेतली। त्याच्यानंतर हाच निर्णय आम्ही तुकारामांच्या गाथेबाबत घेतला, हाच निर्णय आम्ही निवृत्तीनाथांच्या साहित्याबद्दल घेतला आणि आज जी मागणी झाली की संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्यामुळे आज सोलापूरमधून मी जाहीर करतो की 75,000 संविधानाच्या कॉपीज या महाराष्ट्रामध्ये मोफत देण्याचा निर्णय मराठी भाषेच्या विभागानं आम्ही घेतलेला आहे। दुसरं, महात्मा ज्योतिराव फुलेंचं देखील 200वी जयंती आपण साजरी करतोय, त्याच्यामुळे 20,200 महात्मा फुलेंचं जे चरित्र आहे समग्र वाङ्मय आहे ते देखील 20,200 लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आणि त्याचा सगळा खर्च हा मराठी भाषा विभाग करणार आहे। आणि याचं औचित्य आम्ही असं साधलेलं आहे की 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर अभिजात भाषा सप्ताह जो असतो त्यावेळी ही दोन्ही साहित्य म्हणजे संविधान आपलं आणि महात्मा फुलेंचं साहित्य हे महाराष्ट्रातल्या युवा पिढीपर्यंत पोचावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि तो निर्णय देखील आज आम्ही सोलापूरमध्ये घेतलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुम्हाला ती जागा योग्य अशा पद्धतीचे पत्रव्यवहार काय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ती जागा योग्य ज्या ठिकाणी IT पार्क सध्या नियोजित केलेलं आहे ती जागा योग्य आहे अशा पद्धतीचे काही पत्रव्यवहार वगैरे काय? पत्रव्यवहार म्हणण्यापेक्षा आपण फील्डवर देखील काम केलं पाहिजे, तिथल्या जनतेचं म्हणणं काय ते देखील बघितलं पाहिजे, आजूबाजूच्या लोकांचं म्हणणं बघितलं पाहिजे। IT पार्कची जर जमीन ही योग्य आहे, हीच जागा योग्य आहे असं त्या कॉन्फरन्समध्ये ITच्या उद्योजकांनी सांगितलं, तिथं करू। आता जे मी सगळ्यांची चर्चा केली, उद्योजकांची चर्चा केली, उद्योजकांच्या संघटनांची चर्चा केली, त्या संघटनांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला जागा बदलून द्या आणि ती जागा जर बदलून द्यायची असेल आणि तिथे IT पार्क चांगल्या पद्धतीने होणार असेल तर ती जागा बदलून देण्याची देखील तयारी विभागाची आहे। पालकमंत्र्यांसोबत याबाबतीत चर्चा झाली आणि मागच्याच पालकमंत्र्यांनी हेच सांगितले की त्या जागेत नियोजित जागेतच IT पार्क आणि मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट एक मिनिट मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट IT पार्क हा 100% सोलापूरमध्ये होणार आहे। त्याच्यामध्ये शंका पण काढण्याची आवश्यकता नाही आणि शंका घेण्याची पण आवश्यकता नाही। आज उद्योजकांच्या बैठकीमध्ये जी काही मागणी झाली, IT क्षेत्रातल्या उद्योजकांना ती जागा आवडली तर तिथं करणार आहोत, दुसरी जागा आवडली तर दुसरीकडे करणार आहोत, पण सोलापुरातच करणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही ब्रेकिंगला वाव दिलेला मी नाही। त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी जी जागा सांगितलेली आहे तिथं जर ITचे उद्योजक तयार असतील तर तिथं आम्ही करू, परंतु आज चर्चाची उद्योजकांची झाली की सोलापूरमध्येच IT पार्क
जो देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जाहीर केलाय त्याचं कौतुक देखील उद्योजकांनी केलं, आभार देखील मानले आमच्या सरकारचे, त्याच्याबद्दल दुमच नाही. त्याच्यामुळं आपण ट्रॅक नको बदलूया, त्याच्यामुळे सोलापूरमध्येच होईल. तुम्ही असं म्हणताय की उद्योजकांशी आम्ही चर्चा करून मात्र त्यात तुम्ही प्रशासकीय स्तरावरती किंवा मंत्रालयाच्या, आता तुम्ही मंत्री आहात, पालकमंत्री सुद्धा आहेत सोलापूरचे आणि ग्रामविकास मंत्री आहेत, दोघांमध्ये कुठेतरी संवाद झालेला अजिबात नाही, अजिबात नाही. कारण या पद्धतीने वेगवेगळे, कारण परत एकदा मी पालकमंत्री असं म्हणाले की सोलापूर परत एकदा मी रिपीट करतो जागेवरच आहे. परत एकदा मी रिपीट करतो, मी मराठी भाषेचा देखील मंत्री आहे, मराठीतून रिपीट करतो. मी असं म्हटलं, उद्योजकांनी आणि खासदार मॅडमनी त्या ठिकाणी IT पार्कला जी काय जागा सुटेबल आहे की नाही याच्यावर चर्चा झाली. त्याच्यावर मी असं सांगितलं, मी स्वतः सोलापूरमध्ये IT पार्कचे उद्योजक येण्यासाठी पुढाकार घेऊन ITच्या उद्योजकांना इथं आणणार आहे. म्हणजे सोलापूरमध्ये होणार IT पार्क 100%. त्या लोकांनी सांगितलं की ही जागा योग्य आहे, आम्हाला तिथंच पाहिजे, तर त्याच जागेमध्ये IT पार्क होईल. परंतु त्यांनी सांगितलं ही जागा इथं नको, दुसरीकडे पाहिजे. हे मी सोलापूरकरांच्या हितासाठी सांगतो, कुठे कॉन्ट्रोवर्शियल सांगत नाही. आणि याच्या बाबतीमध्ये जयकुमार गोरे साहेबांशी 100% मी चर्चा केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री मोदयांवर देखील चर्चा करेन. कुठेही सरकारमध्ये पालकमंत्र्यांमध्ये मतभेद आहेत, अशा पद्धतीची लाईन आपण घेऊ नये. मी जे करतोय आणि पालकमंत्री मोदी जे करतायत ते कोल्हापूरच्या हितासाठी, सोलापूरच्याच हितासाठी आणि सोलापूरमध्येच IT पार्क होण्यासाठी करतोय. कुठेही सोलापूरमधनं IT पार्क जात नाही, हे पहिला आधी अंडरलाईन करा. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.